नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या विशेष भागात आपलं स्वागत. आधी अमरावती मतदारसंघ भाजपकडे गेला, मग धाराशिव राष्ट्रवादीकडे गेला, पुढे परभणी राष्ट्रीय समाज पक्षाकडे गेला, त्यानंतर साताराही भाजपकडे गेला आणि आता रत्नागिरी सिंधुदुर्गही भाजपनं आपल्याकडे घेतला. गोष्ट अर्थात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या हातातून गेलेल्या जागांची आहे. ज्या ज्या मतदारसंघाची मी नावं घेतली आहेत ते सगळे मतदारसंघ अगदी कालपर्यंत शिवसेनेचेच पारंपरिक मतदारसंघ होते. कुठे त्यांचे विद्यमान खासदार होते तर कुठे अनेक वर्ष शिवसेनेचाच खासदार राहिलाय. मात्र हेच मतदारसंघ आता मित्र पक्षांकडे गेलेत. काल जेव्हा सामंत बंधूंनी रत्नागिरीतून माघार घेतली तेव्हा त्यांनी एक वाक्य सांगितलं, ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यथित आहेत. असंच काहीसं वक्तव्य विजय बापू शिवतारेंनीही बारामतीतून बंडखोरी मागे घेत असताना केलं. ते म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना व्यथित पाहू शकत नाही, ते अस्वस्थ होत आहे. हे कळलं म्हणून मी माघार घेतली आणि मुख्यमंत्र्यांची हीच अस्वस्थता अजून कायम असणार. कारण राज्यातल्या आणखी काही मतदारसंघांमध्ये जिथं प्रामुख्यानं शिवसेनेचा मोठा प्रभाव आहे किंवा जिथं शिवसेनेचा विद्यमान खासदार आहे, अशा ठाणे, पालघर, दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, संभाजीनगर मतदारसंघामध्ये तिढा सुटलेला नाहीये. आणि महायुतीतल्या याच तिढ्यावर बोलण्यासाठी थोड्याच वेळात शिवसेना नेते उदय सामंत झिरो आवरमध्ये उपस्थित असणार आहेत. दरम्यान याच यादीतल्या नाशिक मधला तिढा मात्र शेवटी सुटलाय. शिंदेंना जागा वाटपाच्या तहात हा एक मतदारसंघ आपल्याकडे खेचता आलाय. मात्र त्यासाठीही जवळपास महिन्याभराचा संघर्ष एकनाथ शिंदेंना करावा लागलाय. आणि यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न सांगते, रत्नागिरी सिंधुदुर्ग प्रमाणेच मुंबई, ठाणे, नाशिकातही एकनाथ शिंदेंना एक पाऊल मागे घ्यावं लागेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. हा प्रश्न आम्ही सकाळी विचारला होता, जेव्हा ठाण्यासह नाशिक मधला तिढा कायम होता. मात्र दुपारी 3 वाजता नाशिकमध्ये छगन भुजबळांनी माघार घेतली. म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्गसह नाशिकचा पेच सुटला असला तरी महायुतीत अजूनही 7 जागांवर पेच कायम आहे. यामध्ये ठाणे, पालघर, दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या 7 जागांचा समावेश आहे. महायुतीत रखडलेल्या या 7 जागांवरील नेमका वाद आणि काय कारणं आहेत ती पाहूयात आपल्या मीडिया सेंटरवर. दक्षिण मुंबई शिवसेनेच्या जागेवर लढण्यास भाजपा उत्सुक आहे. दक्षिण मुंबईत शिवसेनेकडून मिलिंद देवरा, यशवंत जाधव इच्छुक असल्याचं कळतंय. तर याच मतदार क्षेत्रातून भाजपाकडून राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढाही स्पर्धेत आहेत. उत्तर पश्चिम मुंबईत महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. याच मतदारसंघात शिवसेना भाजपकडे निवडून येणारा उमेदवार नाही. याच मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून अमोल कीर्तीकरांना उमेदवारी मिळाली आहे. उत्तर मध्य मुंबई पूनम महाजनांऐवजी नव्या उमेदवाराचा शोध होतोय हे स्पष्ट आहे. लोकसभा लढवण्यास आशिष शेलारांचा नकार असल्याचं कळतंय. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. ठाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गडावर भाजपाचा दावा. शिवसेनेकडून रवींद्र फाटक, नरेश मस्के इच्छुक. भाजपाकडून संजीव नायकांचं नावही आघाडीवर आहे.
पालघर इथे विद्यमान खासदार शिवसेनेचे राजेंद्र गावित आहेत. राजेंद्र गावित भाजपच्या चिन्हावर लढण्यास उत्सुक असल्याचं कळतंय. राजेंद्र गावितांनी धनुष्यबाणावर निवडणूक लढवावी असं शिवसेनेचं मत असल्याचं कळतंय. छत्रपती संभाजीनगर इथे शिवसेनेचा पारंपरिक हा मतदारसंघ आहे. पालकमंत्री संदीपान भुमरे यांचं नाव आघाडीवर आहे. अगदी नुकतीच बातमी आलेली आहे आणि ही अत्यंत महत्त्वाची बातमी आता आम्ही तुम्हाला सांगतोय. संदीपान भुमरे यांचं नाव आत्ताच घोषित झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगर पालकमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी अगदी आत्ताच निश्चित झालेली आहे. भुमरेंचा पैठण मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात आहे. हक्काचं मतदान नसताना भुमरेंना उमेदवारी देण्याबाबत संभ्रम जरी होता तरी आत्ताच त्यांची उमेदवारी घोषित झालेली आहे. खरं तर अपक्ष आणि इच्छुक उमेदवार विनोद पाटील इथे प्रयत्न करत होते. मुख्यमंत्र्यांना आपली अस्वस्थता दाखवता येत नसली तरी हे बंधन त्यांच्या नेत्यांवर नाही आणि त्याचीच प्रचिती रामदास कदमांच्या आजच्या वक्तव्यातून मिळाली आहे. तसेच त्यांचे वक्तव्य जे आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत ते नीट ऐका, कारण जितक्या जागांबद्दल रामदास कदम विश्वास व्यक्त करत आहेत तितक्या जागा कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी बोलणे एक गोष्ट आणि खरंच तितक्या जागा भाजपकडून पदरी पाडून घेणं हे शिंदेंसाठी महाकर्म कठीण असल्याचे आपण बघत आहोत. तर तिकडे भाजप नेत्यांनी मात्र जागा वाटपात सामंजस्यातूनच मार्ग निघेल असा विश्वास व्यक्त केलाय. पाहूयात. आम्हाला देखील शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळत आहेत. आमचे 13 सिटिंग खासदार असताना देखील 15 ते 16 जागा आम्हाला मिळत आहेत. एकनाथ शिंदेला मिळत आहेत. कुठेही आमच्यावरती अन्याय झालेला नाही आणि म्हणून जे सिटिंग आहेत ते आम्हाला मिळत आहेत. आणखी आम्हाला 2-3 वाढून मिळत आहेत. अडचण काय मला वाटतं ज्या वेळेला 3 पेक्षा अनेक पक्षांची आघाडी युती होत असते त्यावेळेला 3 पक्ष इतर जे घटक पक्ष इच्छुक असतात आणि प्रत्येक पक्षाला ती जागा आपल्याला मिळावी असं वाटणं स्वाभाविक असतं आणि त्याच्यामुळे समन्वयातनं जागांची चर्चा होते, वाटप होतं. आमच्या 4-5 जागा राहिल्यात. बऱ्यापैकी सगळं समन्वयातनं त्या ठिकाणी सेटल झालंय. उरलेल्या जागांच्या संदर्भात सुद्धा गुण्या गोविंदानं समन्वयातून त्या ठिकाणी मार्ग निघेल. आता जाऊया कोकणात. इथेही शिवसेनेचा बुरुज आता भाजपच्या झेंड्याखाली आलाय. शिवसेनेचा बालाकिल्ला अशी कोकणची ओळख आणि शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात नारायण राणेंच्या रूपानं 44 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपला कोकणची जागा लढण्याची संधी मिळाली आहे. यशस्वी वाटाघाटी, इच्छुक उमेदवाराची समजूत काढत भाजपनं शिवसेनेच्या कोट्यातील रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा पटकावली आणि आज नारायण राणेंनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राणेंचा अर्ज भरतेवेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री दीपक केसरकर तसंच उमेदवारीसाठी इच्छुक असलेले आणि नंतर माघार घेतलेले किरण सामंतही उपस्थित होते. अर्ज भरण्याआधी नारायण राणेंनी सहकुटुंब भैरी मंदिरात दर्शन घेतलं. तसंच श्री क्षेत्र नाणीजधाम येथे जगद्गुरू नरेंद्र महाराज यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वादही घेतले. अर्ज भरल्यानंतर नारायण राणेंनी पुन्हा आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. सन्माननीय एकनाथजी शिंदे आणि अजित पवार या पक्षाची महाआघाडीचा उमेदवार आहे. नरेंद्र मोदीजी, माननीय अमितजी शाह आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष माननीय नड्डाजी आणि देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय ऋणी आहे. मी फॉर्म भरला, एवढ्या मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे. नक्कीच मी मोठ्या मताधिक्याने 2.5-3 लाख मताधिक्याने निवडून येईल असा माझा विश्वास आहे.
आता वळूयात आजच्या भागातील पहिल्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. आपल्याला माहिती आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग प्रमाणेच मुंबई ठाणे नाशिकातही एकनाथ शिंदेंना एक पाऊल मागे घ्यावं लागेल का, हा प्रश्न आपण सकाळी विचारला होता. त्यानंतर नाशिकचा तिढा सुटलेला दिसतोय. सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया एक्सवरून दयानंद गौडगाव, एकनाथ शिंदेंच्या बंडामुळेच महायुती सत्तेत आली, त्यामुळे अनेक जागांवर ते दावा करू शकतात, त्यांना तो अधिकार आहे. यूट्यूबवरून स्वप्नील डेरे, शिंदेंचा खेळ संपलेला आहे, भाजपला शिंदेंची किंमत कळली आहे. यूट्यूबवरूनच विष्णू सावसे, नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी त्यांना माघार घ्यावी लागेल, हक्काचे घर सोडले की असे होते. फेसबुकवरून गिरीश देवळे, एकनाथ शिंदे नावापुरते शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून पद भूषवत आहेत, बाकी सर्व अधिकार भाजप नेत्यांच्या हातात आहेत. फेसबुकवरूनच नामदेवराव सरकटे, दिल्लीचे आदेश आल्यावर ते एक एक पाऊल मागे घेत राहतील. इंस्टाग्रामवरून वैभव बांदरकर, वाईट या गोष्टीचं वाटतं की बाळासाहेबांचं चिन्ह आणि शिवसेना यांची असल्याचा दावा करतात आणि मान खाली घालून मिळेल ते पदरात पाडून घेत आहेत. इंस्टाग्रामवरून दत्ता, 40 आमदार असताना मुख्यमंत्रीपद दिले, थोडीफार तडजोड तर करावीच लागेल. महायुतीतल्या जागांचा तिढा, वादग्रस्त जागांवरून सुरू असलेली रस्सीखेच, नेते कार्यकर्त्यांमधली नाराजी या आणि इतर अनेक विषयांवर बोलण्यासाठी उपस्थित आहेत मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत. सामंतजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. आता एका महिन्याच्या संघर्षानंतर नाशिकच्या जागेचा तिढा सुटला असं म्हणायचं का? आपल्या सगळ्यांनाच एक कल्पना आहे की महायुतीमध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मनसे असेल, आठवले गटांचं, रिपाई असेल, असे अनेक पक्ष आम्ही एकत्र काम करतोय. त्याच्यामुळे 3 पक्षांचं, 4 पक्षांचं, 5 पक्षांची अलायन्स असल्यानंतर थोडंफार मला असं वाटतं की पाठीपुढं होतं, परंतु सन्मानपूर्वक निर्णय हे महाराष्ट्रातल्या महायुतीमधले सगळे होतील याची पूर्ण खात्री मंत्री म्हणून मला देखील आहे, शिवसेनेचा एक पदाधिकारी म्हणून मला आहे. आणि मला असं वाटतं की कार्यकर्ते देखील, पदाधिकारी देखील, त्यांची मानसिकता अशी आहे की याच्यामध्ये थोडं पाठीपुरवक करावं लागणार आहे. महाविकास आघाडीसारखी आमची परिस्थिती नाही आहे की आमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर झालेला नाही, 70-80 ठिकाणी आमच्या देशामध्ये उमेदवार नाहीत महायुतीचं, असं काही कुठं आमचं वातावरण नाही. आमच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या रूपानं पंतप्रधान पदाचा उमेदवार देखील जाहीर झालेला आहे. आणि या सगळ्या घडामोडीचा परिपाक हा 4 तारखेला होणार आहे, 4 जूनला, की कुठच्याही परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी साहेब पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत. नक्कीच. पण म्हणजेच नाशिकची जागा ही शेवटी, म्हणजे आज छगन भुजबळांनी माघार घेतली म्हणजे ती आता शिवसेनेची समजायची का? शेवटी तिकीट वाटप किंवा जागा कोणाला सोडायची हा नेते मंडळींचा प्रश्न आहे, त्यांचा विषय आहे. कारण शेवटी आता नाशिकची जागा असेल, रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा असेल, अन्य कुठच्याही जागा असतील, याच्यावर निर्णय करण्याचे पूर्ण अधिकार शिवसेनेमार्फत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे ते देवेंद्रजींशी बोलतील, ते अजितदादांशी बोलतील आणि त्याच्यातनं मला असं वाटतं की सन्मानपूर्वक मार्ग निघेल, त्याच्यामध्ये कुठेही कटुता राहणार नाही. मिशन आमचं सगळ्यांचं एकच आहे की 45 जागा या जिंकल्या पाहिजेत, त्याच्यापेक्षा जास्त जागा जिंकल्या पाहिजेत आणि 400 पार जे होणार आहेत देशामध्ये त्याच्यामध्ये 45 पेक्षा जास्त जागा या महाराष्ट्र राज्याच्या पाहिजेत, हे मिशन घेऊन आम्ही काम करतोय. खरं तर आपण अत्यंत सामंजस्याने आपण आणि आपल्या बंधूंनी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये माघार घेतली असं म्हणायला पाहिजे. मात्र तरीही आपल्याच पक्षातील अनेक मंडळी ही सातत्यानं मुख्यमंत्र्यांच्या अस्वस्थतेबद्दल बोलत असतात. आजच रामदास कदमांचं ज्या पद्धतीचं वक्तव्य होतं ते थोडंसं वेगळं होतं. काय नक्की होतंय? मुख्यमंत्र्यांना का मुख्यमंत्री अस्वस्थ आहेत?
मला नाही असं वाटत की मुख्यमंत्री अस्वस्थ आहेत. एखादी व्यक्ती ज्यावेळी काही दिवसापूर्वी एवढा मोठा धाडसी निर्णय घेते आणि पुन्हा एकदा नॅचरल अलायन्सकडे जाते, मला असं वाटतं की त्यांची चिंता करण्याची कोणालाच आवश्यकता नाही. रामदासभाईंचं नक्की वक्तव्य काय होतं मला माहिती नाही, कारण मी आता रत्नागिरीतनं इथे येऊन इथून मला परत मंडणगडला जायचं आहे. त्याच्यामुळे त्यांचं वक्तव्य काय मला खरंच माहीत नाही. परंतु ते कुठेही अस्वस्थ नाहीत. एक धाडसी नेता म्हणून देश त्यांच्याकडे अगदी आपुलकीनं बघतो. आम्ही तर सगळे त्यांच्यासोबत काम करतो. सीट वाटपामध्ये जसं मगाशी मी सांगितलं की 3 पक्षांना हे सगळं वाटप करायचं असल्यामुळे थोडं पाठीपुढं होऊ शकतं. अनरेस्ट कार्यकर्त्यांमध्ये देखील होऊ शकतो. परंतु कालचं उदाहरण आहे की ज्यावेळी आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की शेवटी नारायणराव राणे हे सिनियर आहेत, ते राज्याचे मुख्यमंत्री होते, आज केंद्रीय मंत्री म्हणून काम करत आहेत, आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना थांबा म्हणून सांगणं हे सगळ्याच नेते मंडळींना अवघड होऊ शकतं. तिथला सर्वे काय होता ह्याला सगळं मी बाजूला ठेवतो. आणि म्हणून आमच्या मोठ्या बंधूंनी पण निर्णय घेतला की एकनाथ शिंदे साहेबांना कुठेही आपल्या आग्रहामुळं त्रास होऊ नये, देवेंद्रजींना त्रास होऊ नये, ही प्रामाणिकपणाची भूमिका आम्ही सगळ्यांनी मिळून घेतली. आज हजारोंच्या संख्येमध्ये नारायणराव राणेंचा आम्ही फॉर्म भरला आणि जी ताकद आम्ही शिवसेनेच्या उमेदवारासाठी लावणार होतो त्याच्यापेक्षा जास्त ताकद आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून नारायणराव राणेंच्या मागे उभी करू. आणि आपल्याला दिसेल 4 तारखेला की रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा देखील 400 पार मध्ये असेल. आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग बद्दल आता बोलताना म्हणालात की तिथला सर्वे काय होता हे सुद्धा आम्ही बाजूला ठेवला. नक्की काय होता सर्वे? नारायण राणे हे जर तिथे उमेदवार असतील तर ते निवडून येण्याची शाश्वती तुमच्या सर्वेत नाही का? नाही, सगळे आम्ही जर एकत्र एक दिलानं आणि एक निष्ठेनं जर काम केलं तर मी मगाशीच म्हटलं की राणेसाहेब फार मोठ्या मताधिक्यानं हे लोकसभेमध्ये जातील आणि कोकणाचं पुन्हा एकदा खासदार म्हणून प्रश्न त्या ठिकाणी मांडतील. मी सर्वेचा उल्लेख एवढ्यासाठीच केला की प्रत्येकाचे सर्वे हे वेगवेगळे असतात. कदाचित माझ्याकडचा सर्वे वेगळा असेल, भाजपकडचा सर्वे वेगळा असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडचा सर्वे वेगळा असेल. याच्या पलीकडे देखील जाऊन राजकारण असतं आणि याच्या पलीकडे जाऊन देखील मन मोठं असतं. हे शिवसेनेनं, तिथल्या उमेदवारांनी आणि आम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं. तुम्ही कुठल्या सर्वेबद्दल बोलताय? माझा सर्वे काय होता, भाजपचा काय होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काय? तर मी ओव्हरऑल सांगितलं. प्रत्येकाकडे जे सर्वे आहेत हे वेगवेगळे असू शकतात. त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही निर्णय घेतला की आम्हाला महायुतीचा खासदार निवडून आणायचा आहे. ज्या पद्धतीनं देशामध्ये विकास कामं झालेली आहेत, देश आपला आंतरराष्ट्रीय दर्जावर एक प्रमुख देश म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ओळखला जातो, तिथं कुठेही कटुता ही जास्त आग्रह असल्यामुळे होऊ नये आणि म्हणून आम्ही ती भूमिका घेतली. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ती भूमिका घेतली याचा अर्थ किरण सामंत कायमस्वरूपी राजकारणामध्ये थांबलेत किंवा आमचं कुटुंब थांबलंय किंवा माझे कार्यकर्ते थांबले अशातला भाग नाही. ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी त्याच्या ताकदीनं किंवा त्याच्या दुप्पट ताकदीनं आम्ही काम करू. पण आजचा जो प्रसंग आहे तो महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा प्रसंग आहे आणि त्याच्यासाठी पूर्ण ताकदीनं आज आम्ही रत्नागिरीचा फॉर्म भरायला उपस्थित होतो. सामंतजी, कुठंतरी कार्यकर्त्यांच्या मनात शिवसेनेला या संपूर्ण वाटाघाटीत दुय्यम स्थान मिळतंय अशी भावना आहे का? याबाबत मगाशी मी स्पष्ट माझं मत सांगितलं की जी व्यक्ती आमचे नेते म्हणून एक धाडसी आणि क्रांतिकारक निर्णय घेऊ शकतात तर ते आपल्याकडे जागा किती ठेवायच्या, आपल्याला मान सन्मान किती मिळवायचा हे देखील त्यांना आमच्या सगळ्यांपेक्षा परिपक्वता असल्यामुळे सगळ्यांना माहिती आहे आणि तो कॉन्फिडन्स आम्हाला सगळ्यांना आहे. त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी कमी मिळतंय, आम्हाला काहीतरी आमचा कमीपणा होतोय असं न म्हणता आम्ही पूर्वी 2 अलायन्समध्ये होतो, आता 3रा अलायन्समध्ये आलेले आहेत. मनसेनं मन मोठं केलेलं आहे, डायरेक्ट मोदी साहेबांना कुठची जागा न घेता पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे मगाशी जो मी शब्द प्रयोग केला की प्रत्येकाला पॉलिटिकल ऍडजस्टमेंट कराव्या लागतात आणि त्याच्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सारखं अनेक लोकांना देखील या ऍडजस्टमेंट कराव्या लागलेल्या आहेत. म्हणून मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कुठं एकनाथ शिंदे साहेबांनी आमचा आवाज त्या ठिकाणी मांडला नाही किंवा आमचा सगळ्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि सध्या सगळ्यांचं टार्गेट, सगळ्यांचा संकल्प आहे की महायुतीचा प्रत्येक उमेदवार खासदार झाला पाहिजे. मुंबईच्या जागांचे निर्णय कधीपर्यंत कळतील? आपल्याला माहिती आहे की टाइम टेबल निवडणूक आयोगाने जे दिलेलं आहे त्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मुंबई आहे. म्हणजे 20 तारखेला मुंबईचं मतदान आहे. अजून फॉर्म भरायला देखील फार कालावधी आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये हे सगळे निर्णय होतील आणि मुंबईच्या देखील
ज्या खासदारकीच्या जागा आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या महायुती जिंकणार आहे. नक्कीच, पण त्या जागा कोणाकडे असणार आहेत? दक्षिण मुंबईबद्दल खूप कुतूहल आहे. नाही, या बाबतीत मला असं म्हणायचं आहे की हे अजून कुतूहल 2-3 दिवस असंच राहावं आमची सगळ्यांची इच्छा आहे. व्यवस्थित जागा वाटप झालेलं आहे, आपापसामध्ये सगळ्यांनी बसून ते जागा वाटप केलेलं आहे. त्याच्यामुळे अजून 2-3 दिवस क्युरिओसिटी राहावी, कुतूहल राहावं, यासाठी आजच सांगणं योग्य नाही. परंतु येत्या 2-3 दिवसामध्ये मुंबईच्या जागा भाजपाच्या किती आहेत, शिवसेनेच्या किती आहेत, अन्य पक्षांच्या किती आहेत, हे जाहीर होईल ना. धन्यवाद उदय सामंतजी, आपण आलात आणि अत्यंत व्यस्त आम्हाला माहिती आहे तुमचं शेड्यूल आहे, तरी पण आपण वेळ काढलात. परत एकदा खूप खूप धन्यवाद. जसं मी आता म्हणाले की महायुतीत सुरू असलेला नाशकातला तिढा आज सुटला, कारण नाशकातून छगन भुजबळांनी माघार घेतली. त्यामुळे शिंदेचे उमेदवार हेमंत गोडसेंचा मार्ग मोकळा झाला असं गृहीत धरता येतं. पण कालपर्यंत लोकसभा लढवणारच असं ठामपणे सांगत जवळपास प्रचारालाही सुरुवात करणारे छगन भुजबळ यांनी माघार का घेतली असावी? नाशिक लोकसभेत 6 विधानसभा मतदारसंघात 3 भाजप, 2 राष्ट्रवादी आणि 1 काँग्रेस असे आमदार आहेत. इथे जवळपास 35% मराठा, 17% मुस्लिम मतदार आहेत. तर नाशिक पश्चिममध्ये ओबीसी, सिन्नरमध्ये वंजारी आणि इगतपुरीमधील आदिवासी मतांचाही मोठा प्रभाव आहे. हा भाग छगन भुजबळांचं बलस्थान आहे. मराठा आरक्षण आंदोलनात झालेला भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे सामना महाराष्ट्रानं पाहिलाय आणि त्यांना जर महायुतीनं उमेदवारी दिली तर त्याचा प्रभाव मराठा बहुल मतदारसंघांमध्ये होईल. मराठा मतदार नाराज होईल आणि बहुतेक हेच टाळण्यासाठी महायुतीकडून भुजबळांची समजूत काढली असावी. दुसरं आणखी एक महत्त्वाचं कारण, ही जागा शिवसेनेकडे होती आणि अनेक जागांवर तडजोड करणाऱ्या शिंदेंना आणखी तडजोडी कराव्या लागल्या तरीही मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाईल. त्यामुळेही भुजबळांची समजूत काढली गेली असावी. आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार खरं तर एकनाथ शिंदेंनी भुजबळांना नाशिकऐवजी शिरूरमधून लढावं अशी इच्छा व्यक्त केली होती, जो सुद्धा ओबीसी बहुल भाग आहे. मात्र त्याला भुजबळांनी नकार दिल्याचं कळतं आणि मग काल रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपला हारत शिंदेंनी नाशिकची जागा जिंकली असं दिसतंय. सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे ह्या जागेसाठी अमित शहांनी सुद्धा आपले वजन कोणाच्या बाजूने वापरले हे ऐकूया. नाशिकच्या जागेची चर्चा सुरू झाली आणि अजित दादा म्हणाले की आम्ही सांगितलं की आमच्या आमदार आहेत खाली, आम्हाला ती सीट द्यावी. त्यांनी विचारलं की कोण आहे तुमचा उमेदवार, तर आम्ही सांगितलं त्यांना की माझे खासदार समीर भुजबळ उमेदवार असतील. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं अमित शहा नाही, तिथे छगन भुजबळ उभे राहतील. शिंदे म्हणाले की आमची जागा आहे ती आणि गोडसे तिथे आमचे खासदार, ते म्हणे आम्ही त्यांना समजवू, पण भुजबळ तिथे लढतील. बरं, हे सांगता हे खरं आहे का तिथे दिल्लीत असं ठरलं आहे? याची शहानिशा करण्यासाठी मी देवेंद्र फडणवीसांना फोन केला आणि त्यांना सांगितलं आपण समीर भाऊला उभं करूया नाशिकला. ते म्हणजे नाही, तुम्हालाच उभं राहायला सांगितलेलं आहे केंद्रातून. म्हटलं नक्की? हो म्हणे तुम्हालाच उभं करा. आता जेवढा अधिक उशीर होईल तेवढं नाशिकच्या सीटचं जे आहे नुकसानसुद्धा होऊ शकतं. डेडलॉक आपणच उघडायला पाहिजे. आणि म्हणून मी आज इथे तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला आणि इतरांना सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे. मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. खासदारकीच्या हॅट्रिकचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारीसाठी एकनाथ शिंदे आणि मंदिराचे उंबरे झिजवणाऱ्या शिवसेनेच्या हेमंत गोडसेंनी भुजबळांच्या निर्णयाचं स्वागत केलंय. त्यांना केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून आग्रह धरला जात होता की भुजबळ साहेबांनीच त्या ठिकाणी नाशिकवरती लढावं, परंतु
वेळ देखील अतिशय कमी आहे. म्हणजे आज 19 तारीख, पुढच्या 20 तारखेला मतदान आहे आणि म्हणून या कमी कालावधीमध्ये इतक्या लोकांपर्यंत पोहोचणं निश्चित एक तारेवरची कसरत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. कारण तो आणखीन प्रलंबित राहिला असता तर कदाचित सर्वांनाच त्याची अडचण झाली असती. किती दिवसात जागेची घोषणा असं वाटतं ठिळक? मला असं वाटतं की आज उद्यापर्यंत निश्चित घोषणा होईल. आणि आता वेळ झाली आहे आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न बघूया. रत्नागिरी सिंधुदुर्ग प्रमाणेच मुंबई ठाणे नाशकातही एकनाथ शिंदेंना एक पाऊल मागे घ्यावं लागेल का? एकूण 26,000 मतं युट्यूबवर. 90% म्हटलं होय, 10% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 12,000 मतं. %73 म्हटलंय होय, 27% नाही. फेसबुकवर एकूण 7,500 मतं. एकूण 90% होय म्हटलं, 11% नाही. एक्सचा कौल. 82% होय म्हटलंय, 18% नाही. महायुतीच्या 3 पक्षात काही जागांवरून खल सुरू होता. त्यातल्या रत्नागिरी सिंधुदुर्गातून काल शिवसेनेनं माघार घेत भाजपला जागा सोडली, तर आज नाशकातून राष्ट्रवादीनं माघार घेतल्याचं भुजबळांनी जाहीर केलं. ती जागा शिवसेनेकडेच राहील अशी शक्यता आहे. अजूनही मुंबई ठाण्याचा पेच बाकी आहे. एक जागा महत्वाची असल्यानं महायुती असो की महाविकास आघाडी एक पाऊल फुंकून टाकत आहे. आर्ट ऑफ वॉर या जगप्रसिद्ध पुस्तकातील काही कोट्स आपण 0 आवरमध्ये याआधीही ऐकले आहेत. त्यात आज आणखी एकाची भर घालते. सन त्सू म्हणतो, ॲडव्हान्स इज इझी बट रिट्रीट फ्रॉम इट इज डिफिकल्ट. अर्थात युद्धात पुढे पुढे जात राहणे, आक्रमण करणे सोपे आहे, पण त्यातून माघार घेणं अवघड काम आहे. याची जाणीव एकनाथ शिंदे असोत, अजित पवार असोत किंवा देवेंद्र फडणवीस या मुरलेल्या राजकारण्यांना असावी. त्यामुळेच या जागा वाटपात किंवा उमेदवार ठरवण्यात एकमेकांना सांभाळून घेत हे पुढे जाताना दिसत आहेत. अर्थात या सगळ्या नेगोसिएशन्समध्ये शिंदे म्हणाले होते त्या महाशक्तीचा शब्द हा अखेरचा असणार याबाबत आपल्या कुणाच्या मनात शंका नसेल. आज राज्यात पहिल्या टप्प्यातील 5 जागांसाठी मतदान पार पडलं. त्याबाबत सविस्तर पाहणार आहोतच, पण आधी 3ऱ्या टप्प्याबाबतचे अतिशय महत्त्वाचे 2 अपडेट्स पाहूया. बहुचर्चित बारामती आणि धाराशिव दोन्ही मतदारसंघ पवार कुटुंबियांसाठी महत्त्वाचे. त्यातही बारामतीकडे तर देशाचे लक्ष. तिथे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात केली. या कार्यक्रमात अनेक हिडन मेसेजेस होते. सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ फोडला अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी. यावेळी अजित पवार सोबत नसले तरी त्यांचे सख्खे भाऊ आपल्या सोबत आहेत हे पुन्हा अधोरेखित केलं गेलं. प्रचार शुभारंभासाठी शरद पवार, रोहित पवार, सुनंदा पवार, युगेंद्र यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते. पवार कुटुंबात अजितदादांचं घर एकटं पडलंय हा संदेश सुद्धा या निमित्तानं परत एकदा गेला. शरद पवार नास्तिक आहेत असं सुप्रिया सुळेंनी संसदेत सांगितलं होतं. त्यावर सर्व स्तरातून टीका झाली होती. त्यानंतर आपल्या प्रचाराची सुरुवात नेहमी मारुती मंदिरातून करतो असं पवारांना सांगावं लागलं होतं. आणि तोच संदेश आजच्या वातावरणात जपणे तर जास्तच गरजेचे. बारामतीच्या कन्हेरी येथील त्याच हनुमान मंदिरातून आज प्रचाराची सुरुवात सुळेंनी केली आणि हिंदू छबी असो, आस्तिक असो असे संदेशही देऊन टाकले. शरद पवारांच्या पहिल्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ याच कन्हेरीच्या मंदिरातून फुटला होता. तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा आजतागायत सुरू आहे हे आज त्यांनी खास अधोरेखित केले. इंटरेस्टिंग हे
की उद्या सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ सुद्धा याच मंदिरातून होणार आहे. त्यामुळे पवार कुटुंबियांचे श्रद्धास्थान असलेला कन्हेरीचा मारुती कोणाला पावणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा मला माझं काम आणि माझं मेरिट बघून संधी द्यावी अशी विनम्र विनंती करायला खरं तर मी आज इथे आलो. ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत प्रत्येक इलेक्शन आपण वैचारिक पद्धतीने लढणार आहोत, वैयक्तिक नाही. लढायचं असेल ना तर आपल्यापेक्षा ताकदवर अशी लढा, म्हणून हनुमान मंदिरात आहे. लढेंगे तो अपने ताकदवर से लढेंगे. रोहित त्याच्या भाषणात जो घाबरेल ते मी त्यांना म्हणलो, हो कशाला फोनला घाबरतात, कोण फोन करतं मला माहिती नाही, पण जे फोन करतात ना ते त्यांना घाबरतात दिल्लीवाल्यांना. आणि दिल्लीवाल्यांना नडतो कोण? अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे. ते तुझा विचार सर्वसं जावं. आता काल कुलते सांगितलं कसं जावं विचार सांगितलं सांगताना हे सांगितले असं राहिलं की तुम्हाला काही कमी करून द्यायला ते कमी करून देणार मी काय त्याच्या खोल्यात जाऊ इच्छित नाही. कारण हे देणे घेणे घेऊन हा मात्र मागण्याची भूमिका आमची नाही. आणि आता जाऊयात विदर्भात. आज विदर्भातील 5 मतदारसंघात उन्हाचा पारा तापलेला होता. तरीही लाखो मतदारांनी रांगा लावून आपला मतदानाचं कर्तव्य पार पाडलं. आज राज्यात साधारण 56% मतदान झालं तर देशात साधारण 60% मतदान झालंय. राज्यात सर्वाधिक मतदान गडचिरोलीमध्ये तर सर्वात कमी नागपुरात झालंय. याच 5 लढतीबाबतच आम्ही विचारला होता 0 आवरमधील आजचा दुसरा प्रश्न. तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न, विदर्भातील 5 जागांवर मतदान पार पडलं. या 5 जागांवर कोण बाजी मारणार? महाविकास आघाडी की महायुती? पहिल्या टप्प्यातील सर्वात महत्त्वाची लढत म्हणून नागपूरकडे बघितलं जातं. इथे आज 49.7% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महायुतीचे उमेदवार मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकाळीच सहकुटुंब मतदान केलं. गेली 2 टर्म नितीन गडकरी इथे जिंकून येत आहेत. यावेळी त्यांच्या समोर काँग्रेसच्या विकास ठाकरे यांचं आव्हान आहे. मतदान केल्यानंतर काय म्हणाले गडकरी पाहूयात. मला आपल्या सगळ्यांना आवाहन करायचं आहे की लोकशाहीचा उत्सव आपण या निमित्ताने एक प्रकारे अतिशय उत्साहात साजरा करत आहोत. प्रत्येक नागरिकांनी मतदान करणं हे त्याचं कर्तव्य आहे आणि जबाबदारी आहे. सगळ्यांनी मतदान करावं. कोणाला द्यायचा हा त्यांचा अधिकार आहे, पण मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. आणि निश्चितपणे यावेळी नागपूरमध्येही जवळपास 75% मतदान करण्याकरता आम्ही मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये प्रयत्न केला आहे. मला विश्वास आहे की निश्चितपणे मतदान चांगलं होईल आणि या निवडणुकीत मी रेकॉर्ड ब्रेक मार्जिननी विजय होईल असा मला विश्वास आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरींसमोर महाविकास आघाडीला स्ट्रॉंग उमेदवार सापडत नव्हता. त्यामुळे अखेर नागपूर पश्चिममधील काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. विकास ठाकरेंनीही जोरदार प्रचार केला. मुस्लिम आणि दलित मतांवर त्यांची मदार असेल. विकास ठाकरेंनी सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला. हुकुमशाहीला कंटाळलेला मतदार ज्या पद्धतीनं प्रचारामध्ये रिस्पॉन्स देत होता त्याच पद्धतीचा उत्साह या मतदान केंद्रावर दिसून आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरच्या धरमपेठमधील मतदान केंद्रावर मतदान केलं. त्यांच्या आई आणि पत्नी अमृता फडणवीस देखील त्यांच्या सोबत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी होत्या. आपल्या आईला हात धरून मतदान केंद्राकडे काळजीपूर्वक घेऊन जाणारे फडणवीस यावेळी पाहायला मिळाले. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करण्याचं त्यांनी आवाहनही आपल्या मतदानानंतर केलं. लोकशाहीचा महोत्सव चाललेला आहे. मी आणि माझ्या कुटुंबाने, माझ्या पत्नीनं, माझ्या आईने, सगळ्यांनी आता मतदान केलेलं आहे. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे
की सर्वांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सम्मिलित व्हावं आणि सगळ्यांनी मतदान करावं, अशा प्रकारची सगळ्यांना मी विनंती करतो, सगळ्यांना आवाहन करतो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सकाळी 7 वाजताच मतदान केलं। नागपूरच्या भाऊजी दफ्तरी शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी आपला हक्क बजावला। यावेळी त्यांनी मतदान करण्याचं आवाहनही जनतेला केलं। मतदान अपना कर्तव्य है और अधिकार भी है। मतदान से हम अपने देश का 5 वर्ष के लिए भविष्य निर्धारित करते हैं एक तरह से, और इसलिए सब लोगों ने मतदान करना चाहिए। देश के हित को ध्यान में रखकर अपना विचार स्वयं करके मतदान करना चाहिए। और इसलिए आज सबसे पहला व्यक्तिगत कार्य मैंने ये किया है कि मैंने मतदान किया है। चंद्रपूरची लढत चुरशीची ठरू शकते। तिथे भाजपनं राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना संधी दिली। मतदानाला जाण्याआधी सुधीर मुनगंटीवार यांनी घरात सपत्नीक पूजा केली। त्यानंतर कन्याक मंदिरात देवीचं दर्शन घेतलं। दुपारच्या आत मुनगंटीवार मतदान करण्यासाठी पोहोचले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला। त्यांच्या सोबत त्यांची पत्नी आणि मुलगी सुद्धा होती। वरोरामध्ये दारू आणि पैसे वाटले जात आहेत असा गंभीर आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला। आपला देश वेगाने जगामध्ये पुढे जात आहे आणि अशा प्रसंगामध्ये आपण मतदान करून या वेगाला सहकार्य केलं पाहिजे। आणि त्या दृष्टीने मला विश्वास आहे की पहिल्या फेजमध्ये चंद्रपूरची निवडणूक होते आहे। चंद्रपूरची जनता जनार्दन ज्याला आपण मतदाराला ईश्वराचा अंश मानतो, तो मतदार या राष्ट्रीय कर्तव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होईल। चंद्रपुरात गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे बाळू धानोरकर विजयी झाले होते। त्यांच्या अकाली निधनानंतर काँग्रेसनं यंदा त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांना तिकीट दिलं। चंद्रपूरच्या मतदान केंद्रात प्रतिभा धानोरकर यांनी मतदान केलं। यावेळी बाळू धानोरकर यांची आज उणीव भासते असं सांगताना त्या भावूक झाल्या होत्या। माझे पती दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर आणि मी दरवर्षी या लोकमान्य शाळेच्या बूथवरती जोडीनं मतदान करायला यायचो, पण आज त्यांची कमी मला प्रत्येक क्षणोक्षणी जाणवत आहे। पण शेवटी जे नशिबात असलं ते होतं आणि आलेल्या सगळ्या अडचणींना समोर जात मी ही निवडणूक लढवत आहे। आज खऱ्या अर्थानं या देशात हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवात आपण सगळ्यांनी सामील व्हायचं आवाहन मी करत आहे। ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर विकास आमटे यांनी चंद्रपुरातील आनंदवन इथं मतदानाचा हक्क बजावला। प्रत्येक निवडणुकीत ते सर्वात आधी मतदान करतात, तोच शिरस्ता कायम ठेवला। निवडणुकीच्या समुद्र मंथनातूनच चांगले राजकारणी पुढे येतात अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळेला दिली। रामटेक मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांना सलग तिसऱ्यांदा संधी न देता महायुतीकडून शिवसेनेचे राजू पारवे यांना तिकीट दिलं गेलं। महाविकास आघाडीकडून काँग्रेसनं रश्मी बर्वे यांना तिकीट दिलं, पण त्यांची उमेदवारी कोर्टानं अपात्र ठरवल्यानं त्यांचे पती श्यामकुमार बर्वेंना लढावं लागलं। या दोन्ही उमेदवारांनी पारवे आणि बर्वेंनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला। पूर्व विदर्भातील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून भंडारा गोंदिया मतदारसंघाकडे पाहिलं जातं। यापूर्वी प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांच्या लढतींमुळे हा लक्षवेधी ठरला होता। भाजपने इथे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली। शहरातील नूतन महाराष्ट्र विद्यालयात मेंढेंनी आपल्या कुटुंबासह मतदान केलं। इथे त्यांच्यासमोर काँग्रेस उमेदवार डॉक्टर प्रशांत पाडोळे आहेत। पाडोळे यांनी सुद्धा जिजामाता विद्यालयामध्ये त्यांच्या कुटुंबासह मतदान केलं। यंदा राष्ट्रवादी महायुतीत भाजप सोबत आहे। राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियात आपल्या परिवारासह मतदान केलं। देशात वेगाने विकास झालाय हे नाकारता येणार नाही,
गोंदियासह बारामती सुद्धा जिंकणार अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली. काय म्हणाले प्रफुल्ल पटेल पाहूयात. माननीय नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वामध्ये देशाने खूप वेगाने विविध क्षेत्रामध्ये विकास केला आहे आणि आजच्या जो मतदान होत आहे पहिल्या चरणामध्ये आणि येणारा जे काही 7 टप्पे आहे त्यामध्ये निश्चित लोकांचा कौल विकासाकरिता स्वतःच्या भवितव्यासाठी लोक करणार आहे ही निश्चित झालेलं आहे. नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये मतदारांनी नेहमीप्रमाणे चांगला प्रतिसाद दिला. 5ही जागांमध्ये सर्वात जास्त 67% मतदान या मतदारसंघात झालं. गेल्या वेळी इथे 72% मतदान झालं होतं. गडचिरोली चिमूर मतदारसंघाचे भाजप उमेदवार अशोक नेते यांनीही मतदान केलं. आपल्या कुटुंबासह गडचिरोली इथं मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेसचे उमेदवार नामदेव किरसान यांनी देखील मतदान केलं. गोंदिया जिल्ह्यातील आमगावच्या रिसामा इथं त्यांनी आपला हक्क बजावला. राज्यातील मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दीना चेरपल्ली इथं प्राथमिक शाळेत मतदान केलं. ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे व डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्याचं शेवटचं टोक आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम हेमलकसा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी मतदान केलं. याच निवडणुकीवर होता आपला आजचा दुसरा प्रश्न. त्यावरच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. पण त्याआधी आजचा प्रश्न परत एकदा सांगते. विदर्भातील 5 जागांवर मतदान पार पडलं. या 5 जागांवर कोण बाजी मारेल? बघूया सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया. पहिली प्रतिक्रिया एक्सवरची सोनाली पाटील यांची. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय घेणारे शिंदे सरकार. यूट्यूबवरून वैभव वाघमोडे. विदर्भातील जनता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत आहे. यूट्यूबवरून गणेश शेजवळ. संपूर्ण महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहे. फेसबुकवरून प्रितेश सावंत. महायुती सरकारच निवडून येणार. आज फक्त 5 जागांवर मतदान झालंय. अजूनही राज्यातल्या 43 मतदारसंघात प्रचार सुरू आहे. त्याची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच. तुर्तास वेळ झालीय पोल रिझल्ट पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता विदर्भातील 5 जागांवर मतदान पार पडलं. या 5 जागांवर कोण बाजी मारणार? एकूण 77,000 मतं यूट्यूबवर. 82% म्हटलंय महाविकास आघाडी तर 18% म्हटलंय महायुती. इंस्टाग्रामवर एकूण 10,000 मतं. %57 लोकांनी म्हटलंय महाविकास आघाडी तर 43% म्हटलंय महायुती. फेसबुकवर एकूण 5,000 मतं. 72% म्हटलंय महाविकास आघाडी तर 28% म्हटलंय महायुती. एक्सवर एकूण 2,000 मतं. %63 म्हटलंय महाविकास आघाडी तर 37% म्हटलंय महायुती. सगळे सोयरे हा शब्द जरांगे पाटलांमुळे अलीकडच्या काळात जास्त चर्चेत आला असला तरी मराठी मुलाखत सगळे सोयरे या शब्दाला अनादी काळापासून खूप महत्त्व आहे. त्यातही निवडणुकीच्या राजकारणात नातेसंबंधांमधील धागेदोरे किंवा अगदी बादरायणी संबंध सुद्धा कधी कुठे कसे कामाला येतील हे भल्या भल्यांना सांगता येत नाही. पाहुण्याचा पाहुणा उभा आहे म्हणून एका रात्रीत निवडणुकीचा निकाल फिरलेला महाराष्ट्रातील अनेक गावांनी पाहिला आहे. त्यामुळेच आपल्या कुटुंबासोबत दिसणं किंवा कुटुंब आपल्यासोबत आहे हे दाखवणं महत्त्वाचं ठरतं. त्याचीच एक झलक आज आपल्याला बारामतीत सुप्रिया सुळेंच्या प्रचाराच्या शुभारंभात पाहायला मिळाली. यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रयत्न सहानुभूतीच्या राजकारणावर असेल हे आपण 0 आवरमध्ये याआधीही सांगितलंय.
त्यावर अजितदादांच्या विकास कामांचा, निधीच्या आकड्यांचा आणि भाजप सेनेच्या नेटवर्किंगचा उतारा कसा किती काम करेल यावर बारामतीचा निकाल बऱ्याच अंशी अवलंबून असेल. आज वर्ध्यातल्या तळेगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. तसंच या भाषणात पंतप्रधानांनी अनेक घोषणाही केल्या. 70 वर्षांवरील नागरिकांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत करणार असल्याचं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलं. तसंच गेल्या 10 वर्षात 25 कोटींहून अधिक लोक गरिबीतून बाहेर आले असंही मोदी म्हणाले. इतकंच नाही तर आपल्या भाषणात मराठी म्हणीची आठवण करून देत मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे. तसंच काँग्रेसच्या या धोरणांमुळे शेतकरी मागास राहिल्याचा आरोपही पंतप्रधानांनी यावेळी केलाय. शिवरायांच्या भूमीवर काँग्रेसच्या पापांचा हिशेब करा असंही मोदी म्हणालेत. कांग्रेस और इंडी अलायंस की सोच हमेशा से विकास विरोधी और किसान विरोधी रही है. इसलिए देश में दशकों तक किसानों की हालत लगातार इतनी खराब रही है. मराठी में एक कहावत है और उस कहावत में कहते हैं, बारशाला गेला आणि 12व्याला आला. विदर्भ को कांग्रेस सरकारों के इस रवैये का बहुत नुकसान उठाना पड़ा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.